नमस्कार, मी छायाच कुकिंग अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजचं वातावरण तुम्हाला दाखवते। सकाळी उठले आणि हे सगळं वातावरण बघून माझं मन एवढं प्रसन्न झालं की तुम्हाला काय सांगू। मस्त असं धुकं पडलं होतं आमच्याकडे आणि खूप असा कोहरा पडला होता। तर इतकं छान वाटत होतं, असं वाटत होतं की मला तिथे जायचं आहे आणि मस्त राहायचं आहे। माझ्या घरातून तर खिडकीतून म्हणा की कुठूनही म्हणा गॅलरीतून हा व्ह्यू आहे माझ्या घरातला। खूप भारी वाटत होतं। अशा छानशा वातावरणामध्ये मला असं वाटत होतं की गरमागरम काहीतरी बनवायला पाहिजे नाश्त्यामध्ये आणि छान असं खायला पाहिजे। सगळ्यांना वातावरण एवढं मस्त वाटत होतं। सगळेजण आम्ही बाहेर उभे होतो गॅलरीमध्ये। मी तुम्हाला दाखवते, मी गॅलरीतून स्वतःचा व्ह्यू दाखवत आहे। तुम्हाला वाटत नसेल खरं तर बघू शकता माझी गॅलरी, पण मी तिथे उभी आहे आणि तिथूनच मी सगळा हा व्हिडिओ काढत आहे। मस्त माझ्या दुसऱ्या गॅलरीतून हा व्हिडिओ आहे, जेणे माझा समोरचा रस्ता आहे घराचा आणि तिथून छान असं लोक असे गाडीने चालले होते, सगळे लाईट लावून वगैरे। इतकं भारी वाटत होतं की सकाळी 7 वाजता एवढं सगळं छान मस्त आणि छान माझं मस्त फ्रेश वगैरे झाली आणि म्हटलं आता चला, माझा मूड झाला की काहीतरी अशी भजीसारखी काहीतरी करावं। पण मला भजी खायची नव्हती, ऑइली खूप जास्तच होतं ते त्याच्यामुळे। तर चला म्हटलं एक भन्नाट पदार्थ करूया। तर सुरुवात करूया। त्यासाठी मी घेतलेले आहे 3 बटाटे। छान मध्यम आकाराचे मी बटाटे घेतले आणि ते छान त्याचा साल काढून मी आता ते सोलून घेणार आहे। सगळे बटाटे याप्रमाणे आपल्याला सोलून घ्यायचे आहे। आमच्याकडे वातावरण असंच असतं, MP मध्ये खूप जास्त थंडी असते, त्याच्यामुळे इकडे खूप वातावरण थंडगार असतं आणि आता पण इकडे खूप थंडी आहे। महाराष्ट्रात तेवढी थंडी आहे नाही, पण आमच्याकडे इकडे खूप 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 थंडी आहे। दिवसभर स्वेटर लावून राहावं लागतं। तर छान, आता मी माझी माहिती सांगितली, आता मी तुम्हाला रेसिपी दाखवते। तर इकडे मी छान 3ही आलू मस्त असे सोलून काढलेले आहे। त्याचे जे छिलटे आहे, साल आहे वरचे, छान मी किसून घेतले आणि आता आपल्याला ते सगळ्याचा किस पाडून घ्यायचा आहे, सगळ्या 3ही बटाट्यांचा। तर छान मी अशी किसणी घेतली आणि किस पाडून घेणार आहे त्याच्यावर। तर तुम्ही बघू शकता त्याचा स्टार्च जो आहे तो बाहेर किती पडत आहे, म्हणजे तो असा एकदम असा चिपचिपाहट वाटतंय। तो किस जो आहे तो मोकळा वाटत नाही आहे। तर याप्रमाणे मी किस सगळा बनवून घेणार आहे आणि आपला सगळा इथे किस बनवून रेडी होत आहे। मस्त पूर्णच बनवायचा आहे 3ही बटाट्यांचा किस असा मी एकदम रेडी झालेला आहे आपला बनवून। तर तुम्ही बघू शकता खालचा जो भाग आहे तो थोडासा काळसर पडलेला आहे बटाट्यांचा, त्याच्यामुळे काय होतं आपल्याला पाणी टाकावं लागतं। पाण्यामुळे काय होतं बटाट्याचा किस जो आहे तो पूर्ण असा पडणार नाही। तर मी आधी स्टार्च काढून घेणार नाहीये, मी पहिले पाणी टाकलं आणि याच्यातच मी बटाट्यांचा किस ठेवणार आहे, कारण की माझी भरपूर प्रोसेस समोरची व्हायची आहे। त्याच्यामुळे मी आत्ताच जर काढून ठेवला तो किस काळा पडेल, त्याच्यामुळे तो समोर बघू शकता तुम्ही, तिथे मी पाणी घालून ठेवलेलं आहे। आणि आता इथे मी मिरचीचा ठेचा बनवून घेणार। मिरची फक्त बारीक करून घेणार आहे, आलं लसणाची पेस्ट वगैरे ऑलरेडी आहे, त्याच्यामुळे मी फक्त मिरची बारीक करून घेणार आहे। तर या प्रकारे मी हिरवी मिरची घेतली आहे 7 ते 8 आणि ती आता मी छान अशी मिक्सरवर बारीक करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे छान अशी, खूप पेस्ट नाही पण भरजडी, आपली जाडी भरडी जे पाहिजे ना आपल्याला मिरची, ती आपली रेडी झालेली आहे। आता मी एक परात घेतली, त्या परातीमध्ये आता मी तो किस पिळून छान त्याचं पाणी काढून, शेवट तुम्ही बघा इतकं काळं घाण पाणी निघतं त्याचं की तुम्हाला काय सांगू। असाच किस मी याचं पाणी काढून घेणार आहे। आणि तुम्हाला माहीत आहे जसं लौकीला याला सुटतं पाणी, काकडीला वगैरे, तसं बटाट्याला सुटत नाही। जे पाणी आहे एक्सेस पाणी काढून ठेवलं की बास, तेवढंच आपल्याला पाणी पुरेसं होतं। तर मी खूप असं चोडून वगैरे काढलं नाही, जस्ट असं दाब देऊन थोडंसं पाणी काढलं। बघू शकता किती घाण पाणी काळं स्टार्च वगैरे त्याच्यातच आहे, पण निघला तो। तर पाणी ते फेकून द्यायचं आहे, कुठल्या कामात नाही आहे। किस छान मी मोकळा केला परातीमध्ये आणि त्याच्यामध्ये छान मी 3 चमचे एवढे हे टाकणार आहे तांदळाचं पीठ। 3 चमचे टाकणार आहे। तुम्ही कमी जास्त करू शकता, जर तुमचा बटाटा कमी असेल किंवा जास्त असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही जास्त टाकू शकता किंवा कमी करू शकता। तर त्याच्यामुळे काय होतं, जेवढं तुम्हाला बाइंडिंगसाठी लागेल बटाट्यासाठी तेवढंच पीठ टाका। थोडं टाकून घेतलं, पहिले 1 चमचा टाका, नंतर मिक्स करा, दुसरा चमचा टाका, नंतर मिक्स करा, असं पण केलं तरी चालेल। त्यानंतर टाकत आहे मी मिरची जी बारीक केली होती त्याची पेस्ट, त्यानंतर आलं लसणाची पेस्ट, तिखट, थोडंसं तिखट वापरलेलं आहे मी, मीठ आणि हळद थोडीशी आणि थोडंसं ओवा आणि तीळ। हे तर माझं पाहिजेनच, मला तीळ अप्रतिम आवडतात, खूप 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 प्रमाणात आवडतात त्याच्यामुळे। तर
त्याच्यानंतर मी टाकलेलं आहे छान असं कोथिंबीर, स्वच्छ धुवून बारीक चिरून तुमच्या समोर चिरलेली आहे, तुम्ही बघितलेली आहे, तुमच्या समोर कट करून मी टाकलेली आहे. आणि आता छान असं गोळा मळून घ्यायचा आहे त्या पिठाचा, जेणेकरून छान त्याचं बाइंडिंग जे आहे ते पीठ वगैरे सगळ्या ते याला किसाला लागलं पाहिजे. किस बघू शकता तुम्ही वेगवेगळा झालेला आहे. तर मस्त असं पीठ जिथं मुरून लागलेलं आहे. पाणी एक्स्ट्रा टाकायची गरज नाही आहे, पाणी इथे बिलकुल लागणारं नाही आहे. जेवढा किस आहे तेवढा. त्याच्यामुळे काय होतं, जास्त म्हणून म्हणत आहे मी तुम्हाला की पीठ पटापट टाकायचं काम करू नका, थोडं थोडं टाका आणि त्याला तुम्हाला समजतच असेल की किती आपल्याला पीठ लागू शकेल. तर तुम्ही बघू शकता बरोबर मला 3च चमचे लागलेलं आहे. मी बरोबर प्रमाणात टाकलेलं आहे तांदळाचं पीठ. दुसरं पीठ कुठं वापरायचं नाही आहे, फक्त इथे तांदळाचं पीठ वापरायचं आहे. दुसरं पीठ वापराल तर तुमचा टेस्ट चेंज होऊ शकतो. हां ठीक आहे, थोडंसं तुम्ही ज्वारीचं पीठ पण वापरू शकता. जर तुम्हाला भाकरी वगैरे कोणी मुलं खात नसेल तर तुम्ही तिथं टाकू शकता. हा पदार्थ मुलं एवढ्या आवडीने खातील की बास. संध्याकाळी 4च्या पण टाईमला तुम्हाला नाश्त्याचं असेल, चायसोबत स्नॅक्स, तर ही तुम्ही रेसिपी नक्की करू शकता. संध्याकाळी सुद्धा एकदम इन्स्टंट आहे आणि लवकरात लवकर बनणारी आहे. पाहुणे आले तरी तुम्ही छान गरमागरम त्यांना देऊ शकता, अशी ही रेसिपी आहे. आता याचे मुटके पण बांधू शकता तुम्ही, गोल गोल हे करून पण तळू शकता, गोल पण आकार देऊ शकता. तुमच्या मनानुसार तुम्हाला जसा आकार द्यायचा आहे तसा द्या. मी पॅटीससारखा छान असा चौकोनी आकार दिलेला आहे आणि मस्त असं मी त्याला आता तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल छान गरम झालं आणि मी तिळामध्ये डीप करून मस्त कोटिंग केलेलं आहे मी तिळाचं. आणि छान इथं मी मोठ्याच फ्लेमवर 3-4 वळे टाकून छान मी तळून घेणार आहे. तर या प्रकारचे मी पॅटीस म्हणू शकता, टिक्की म्हणू शकता, वडे म्हणू शकता, काहीही तुमच्या मतानुसार तुम्ही नाव देऊ शकता. पण इथे मला असं वाटलं की छान असं बटाटे भाजी तर खायची होती, पण म्हटलं नाही, बटाटे भाजी खाऊन बोर झाली, साधे भाजी पण खाऊन बोर झाली, तर म्हटलं काहीतरी वेगळा प्रकार करावा. त्यामुळे माझ्या घरच्यांना पण खूप आवडला, खूप 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 प्रमाणात खाल्ला त्यांनी पण. आणि मस्त असं आम्ही मजा घेत छान अशा वातावरणात गॅलरीमध्ये बसून थंड वातावरणात गरम गरम चहा आणि मस्त अशी ही टिक्की खाल्ली. खूप मस्त मजा आली आणि खूप छान वातावरणात, एवढे छान वातावरण होतं की काय काय करावं असं वाटत होतं मला, खूप भारी. तर इथे छान मी असं खरपूस सोनेरी रंगावर मी तळून घेणार आहे आणि खूप असं काळपट करायचं नाही आहे, खूप छान असा कलर येऊ द्यायचा आहे, सोनेरी कलर अशा प्रकारे. आणि आपल्या इकडे छान टिक्की रेडी झालेली आहे. आता मी सर्व करणार आहे, पण सर्व करायच्या आधी मी आणखी एक बॅच आहे ती टाकून घेणार आहे, जेणेकरून मला सर्व करायला बरं पडेल. तर इथे छान असं मी आणखी टाकून घेतलेली आहे. तिळाची कोटिंग करा किंवा तुम्ही ब्रेड क्रम्स असेल ब्रेड क्रम्समध्ये टाकून करून ते पण टाकू शकता किंवा असेही सुद्धा टाकू शकता, कोटिंग पण करायची गरज नाही आहे. पण मला ते तीळ वगैरे आवडतात आणि छान वाटतात म्हणून मी तिळाची कोटिंग केली. तुम्ही कुठल्याही प्रकारची कोटिंग करू शकता. आणि इकडे दुसरी पण बॅच माझी एकदम रेडी झालेली आहे आणि आता मी छान असे वडे जे आहे ते सर्व करणार आहे. सगळ्यांना आवडते, खूप छान चवीला होतात, खूप मस्त वाटतात, एकदम इन्स्टंट होणारे आहे, काही कुठली प्रोसेस करून ठेवायची गरज नाही आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी ते एकदम भन्नाट प्रकार आहे. तर मस्त असा मी वातावरणाचा आनंद घेत हे एन्जॉय केलं. तुम्ही पण असंच एन्जॉय करा आणि संध्याकाळी 4च्याच पण टाईमला तुम्ही स्नॅक्स म्हणून खाऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला पण तुम्ही कुठल्याही प्रकारे खाऊ शकता, कुठल्याही ओकेजनला खाऊ शकता, कुठल्याही सणावाराला करा किंवा रोज करा, काही प्रॉब्लेम नाही. पण नक्की करून बघा. मुलांच्या टिफिनवर सुद्धा बनवू शकता. खूप इझी आणि सोपा प्रकार आहे आणि सगळ्यांच्या घरात बटाटे अवेलेबल असतातच, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. आणि मस्त असा सर्व करून मी मजेदारपणे खाल्ला आणि खूप एन्जॉय केला. बघू शकता तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते. मस्त आतमधून छान असं नरमसर आपलं बॅट हे होतं आणि वरून पूर्ण क्रिस्पीनेस होता, खूप भारी वाटत होता. तर एकदा खाऊन माझी इच्छा मुरली नव्हती, मी डबल खाल्लं. तर चला लवकर सबस्क्राईब करा.